गेले 35 वर्ष आदिवासी बांधवांना फक्त आश्वासनेच दिली गेली। आजही आदिवासी बांधवांना पक्की घरं नाहीयेत। महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयामध्ये जाण्यासाठी रुग्णवाहिका नाहीये। गेल्या 35 वर्ष लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासनांची गाजरं दाखवली आहेत। मात्र आता जे आश्वासन देतील त्यांच्याकडनं आश्वासन पूर्ण करून घ्या, नाहीतर त्या गाडीवरती गोटे घाला, असं आवाहन उद्योजक रमेश येवले यांनी केलं आहे। शनिवारी 28 सप्टेंबर रोजी गीतमाला मंगल कार्यालय पिंपळगाव घोडे तालुका आंबेगाव या ठिकाणी करण्यात आलेल्या समस्त आदिवासी समाज बांधव यांच्या वतीनं आयोजित केलेल्या हुतात्मा नाग्या कातकरी आणि बंडेकरी राया ठाकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आदिवासी अधिकार आणि हक्क मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी रमेश येवले बोलत होते। यावेळी ते म्हणालेत की मी देखील आदिवासी भागामधीलच आहे। या भागामधील समाजाच्या काय काय गरजा आहेत याबाबत मला माहिती आहे। गेल्या अनेक वर्ष विविध माध्यमांमधनं समाजकार्य मी करत आहे। यापुढील काळामध्ये देखील आदिवासी बांधवांना कुठलीही मदत लागल्यास ती करण्यास मी तयार आहे। आदिवासी बांधवांना घराच्या जवळ रोजगार उपलब्ध होईल यासाठी काम करायचे, असं देखील येवले यांनी म्हटलंय। यावेळी आदिवासी बांधवांच्या आरक्षण, बचाव, वन्य संवर्धन आणि संरक्षण, पेसा भरती यासह विविध विषयांवरती चर्चा होऊन आदिवासी बांधवांना बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेदाम आणि बिरसा ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी यांनी मार्गदर्शन केलं आहे। आवाज येत नाही, अजून एकदा आदिवासी एकजुटीचा। आता तुम्ही म्हणाल मी घोषणा का देतो, मी गंगापूरचा रहिवासी आहे, माझी ग्रामपंचायत सुद्धा प्रेसामध्येच येते। आम्ही आदिवासी पट्ट्यातच मोडतो, म्हणजे मी पण तुमच्याच पश्चिम पट्ट्यातला आहे। या पश्चिम पट्ट्यातला, ज्या पश्चिम पट्ट्यातल्या मुलाला लहानपणी आई 2 घास कमी खाते आणि त्याला खायला देते, जेव्हा तो मुलगा मोठा होतो, शिकतो, काहीतरी करतो, त्याला जाणीव असते की त्या आईला आणि त्या आपल्या भागाला परत काहीतरी देणं लागलं पाहिजे आणि ते आपण दिलं पाहिजे, याची जाणीव आम्हाला आहे। म्हणून आम्ही आज या तुमच्या समर्थनार्थ मी पूर्ण तुमच्या भावना ऐकून सांगतोय, तुमच्या अडचणींच्या ताईंनी आता सगळं सांगितलं। म्हणजे निकम साहेबांनी सांगितलं तर 150 आणि 75 250 वर्ष काय मिळालं नाही, ताईंनी सांगितलं स्वातंत्र्य काय मिळत नाही, पण आपल्याला फक्त मिळतं काय तर आश्वासनांचं गाजर। ते फक्त कसं पोंगी मारली तर वाढली, नाहीतर मोडून खाल्ली। तुम्हाला आश्वासन शिवाय तुम्हाला काय, आम्हाला काय, आश्वासनाशिवाय आपल्या या तालुक्याला आजपर्यंत काहीच मिळालं नाही। काल मी आपल्या आवटे, तिरपाड या सगळ्या ठिकाणी फिरलो, 100-150 वस्तीचे घर आहेत, त्यांना आज छत नाही, त्यांच्या छतावर कागद लागले। आपण इतक्या वर्ष 75 वर्ष आलो, हजारो शेकडो कोटी आले, 35 वर्ष काय झाले कोणी विचारत नाही, त्यामुळे तुम्हाला तुमचा हक्क मिळत नाही। आपल्यावरती 35 किलोमीटर सारी तुम्हाला ॲम्ब्युलन्सची सोय नाही। ॲम्ब्युलन्सची सोय नाही, सर्व बघितल्यानंतर वाटतं आपण काय करायला पाहिजे। त्यानंतर तुमचे जे पारधी साहेब, त्यांना आम्ही सांगितलं आम्ही काहीतरी करू इच्छितो आणि तुमच्या तिरपडला आमच्या साहेबांच्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वर्षानिमित्त 12 डिसेंबरला आम्ही एक नवीन कोणी ॲम्ब्युलन्स देण्याचं जाहीर पण केलं। कंपनीला पैसे काढून पाठवले, ॲम्ब्युलन्स तुमच्याकडे लवकर येतील, फक्त लोकांपण आम्ही 12 डिसेंबरला करू। अगोदर केलं ही तुम्हाला दिलेली मतांसाठी काहीतरी ट्रेड केला आहे, म्हणून मी आता देत नाही। 12 डिसेंबरला प्रवीण भाऊच्या उपस्थित आम्ही त्यांच्या हातात नक्की सुपूर्द करू। आता तुम्ही म्हणाल की हा माणूस नवीन दिसतोय, याचं नाव काय, याचं गाव काय। मी रमेश शिवाजी येवले, मी तुमचा चेहरा नवीन आहे, पण तुमचा भाऊ खूप जुना आहे। तुमचा भाऊ असा जुना आहे, गेल्या वर्षी 2023ला महिला दिनाला आपल्या आदिवासी महिलांच्या खूप प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम समजून घेऊन DK वळसे पाटील यांचं एक गार्गी NGO आहे, त्याच्या माध्यमातून 36,000 प्रेग्नन्सी किट हे मंचरच्या सिव्हिल दवाखान्याला मी दिले होते। आपल्या आदिवासी पट्ट्यातल्या प्रत्येक घराघरात ज्या घरी गरज आहे तिथे वाटण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचले असतीलच। त्यानंतर मागच्या वर्षी गाडेकरवाडीत आमचे सरपंच इथे बसले होते, गेल्या वर्षी आहे सरपंच गाडेकरवाडीत आमच्या ठाकर समाजाचे काळे कुटुंबातले दोन बहीण भाऊ तळ्यामध्ये बुडून मारले, कुणी फिरकलं नाही। तुमच्या ह्याच भावांनी त्यांना तात्काळ दुसऱ्या दिवशी जाऊन 50,000 रुपयाची रोख आर्थिक मदत केली। आम्ही गवभाव करत नाही, आम्ही शासनाला मागत नाही,
तुमच्या माझ्या आईने मला जे काही दिलंय ते मला परत द्यायचे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये कारखाने तळ्यामध्ये आपल्या आदिवासी महिलांची चार मुलं एकाच दिवशी पोताना बुडून आली. कुठल्याही पत्रकाराने त्याच्यावर नंतर काहीच केलं नाही. मला जसं कळलं, मी नाशिकला चाललो होतो, 10 मिनिटात त्यांच्याकडे गेलो आणि प्रत्येक महिलेला त्या कुटुंबाला 1 लाख रुपयाची तेव्हा मदत केली. म्हणजे मी आज आलेलो नाही, मी इथेच आहे, इथेच होतो. फक्त मला सांगता येत नाही, कारण की मला मी मानतो पहिलं करायचं व लोकांना कळवायचं, मग त्यांना कळलं. आश्वासनं द्यायला पैसे लागत नाही, आपल्या पदरचं द्यायला धाडस लागतं, पैसे लागते आणि आपल्या आई वडिलांची शिकवण लागते. ही सर्व शिक्षण आमच्याकडे आहे. आणि मी तसं तुमच्या आपल्या महिलांबरोबर काल भेटलो होतो, त्यांना सांगितलं तुमचे काय सगळ्यात मोठा तुमचा प्रश्न आहे हिरडा आणि बाजार. त्याचं कारण काय माहिती का प्रवीण भाऊ, तुमच्याकडे हिरड्याचा प्रक्रिया उद्योगच नाही म्हणून तुम्हाला बाजार मिळत नाही. आणि मी त्यांना काल वचन दिलंय, मला तिकीट मिळेल नाही मिळेल, आमदार होईल नाही होईल शंका नाही, पण तुमच्या या प्रयत्नासाठी सरकारकडून जरी काय झालं तर प्रायव्हेट तत्वावरती तुमच्या सहकाराने तुमच्या बहिणींच्या मार्फत तुम्ही एक पूर्ण 21 महिलांची महिन्याची यादी करा, कंपनी स्थापन करा, त्याला लागणारं भांडवल मी तुम्हाला देईन. फक्त मी एवढा मोठा नाही की ते असंच देईन, मला व्याज देऊ नका, तुम्ही पैसे कमवा, 5 वर्षात मला द्या, तुम्ही सगळं व्हा. तुमच्या हाताला काम तुमच्या घराजवळ भेटलं पाहिजे. ते सोडायला तुम्हाला घोडेगाडीची गरज नाही, तुम्हाला सुविधा केंद्रात घोडेगाडीची गरज नाही. जर मला शक्य झालं आणि जर मला संधी मिळाली तर प्रत्येक 15 किलोमीटरच्या परिसरात सुविधा केंद्र आपल्या झाली, ते पण 7 दिवसात एकदा तुमच्या घरी आणि तुमचं काम करत लोक मंदिर होईल का? दिल्ली सरकारमध्ये झालं, लोकांच्या घरी लोक जातात, आधार कार्ड काढतात, तुमच्याकडे का होणार नाही? सगळं होतं. करायची जिद्द पाहिजे, द्यायची दानत पाहिजे. दानत खूप आहे आणि जिद्द चालू तुम्ही बघितली नाही. संधी द्या. तुमच्या अगोदर तुमचा भाऊ रस्त्यावर प्रत्यक्ष राहणार नाही. तुमच्या प्रत्येक अडचणीला, तुमच्या प्रत्येक संकटाला पहिलं व्हा, मी सामोरं जाईल. फक्त तुमच्या प्रवीण भाऊची आणि तुमच्या सगळ्यांची एक बहीण म्हणून, एक भाऊ म्हणून साथ पाहिजे. तुम्ही फक्त हात मागा, हात कायम तयार आहे. जेवढी माझी ताकद आहे देत राहणार. आणि या परमेश्वरांनी हे आपले जे काय आहेत, ज्यांच्या आपण याच्यामध्ये सर्व हुतात्मा नाग्या तातकरी व बंडगिरी राय ठाकूर संयुक्त जयंतीने आपण जमले आहोत, यांनी आपल्यासाठी योगदान दिले म्हणून आपण इथे आज बसलो आहोत. आणि हा सर्व संघर्ष लढा चालू आहे. मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे, संघटित व्हा, संघर्ष करा, चांगल्याच्या लोकांच्या मागे थांबा आणि तुमचा अधिकार मिळवून घ्या. आणि जर एखादा तुम्हाला आश्वासन देईल, तुमच्या आश्वासन पूर्ण करणार नाही असा माणूस तुमच्या तिथे भूतान देतात, त्याच्या गाड्यांवर गोटे घाला, त्यांना पुन्हा भूत नका. आश्वासन दिलं तर ते पूर्ण करून घ्या, नाहीतर अशा लोकांना तुमच्या एरियात परत फिरून देऊ नका. बस एवढंच बोलतो. आणि माझ्याकडून अजून काही संपर्क काही होत असेल तर जरूर प्रवीण भाईंनी मला अर्ध्या रात्रीला फोन करावा. मी तुमचाच आहे, तुमच्याच एरियातला आहे, तुमच्या हक्काचा आहे, कधी तयार आहे. धन्यवाद. स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव.